आपण मागच्या भागामध्ये प्राणाचा जो विचार केला तो सगळाच्या सगळा विचार अगदी एका वाक्यामध्ये श्री अरविंदांनी इथे मांडलाय आणि ते असं म्हणतायत की या प्राणापासून मन आपल्याला वेगळं ओळखता आलं पाहिजे, या दोन्हीमध्ये भेद करता यायला पाहिजे. मग प्राणामध्ये कशा कशाचा समावेश होतोय तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण मागच्या भागात पाहिल्या, इच्छा वासना आहेत, पॅशन्स आहेत, महत्वाकांक्षा आहे, भय आहे, प्रसिद्धीची सत्तेची हाव आहे, भावभावना आहेत आणि त्या सगळ्यांचा आविष्कार आहे. या सर्व गोष्टी प्राणामध्ये समाविष्ट होतात. त्यामध्ये त्यांनी काय काय म्हटलंय बघा, विल ऑफ डिझायर. मग अशी आपण मनाची इच्छा म्हणजे मनामध्ये उमटलेली इच्छा ही नुसती इच्छा नसते, प्राणामधली इच्छा मात्र इच्छा, मला हे असं व्हावंसं वाटतंय, पण त्याला मूर्त रूप आणण्याची क्षमता तिथे नाहीये. ती क्षमता संकल्प जेव्हा तयार होतो तेव्हा मग ती मनाची इच्छा आणि प्राणाची इच्छा या दोन्हीमध्ये हा फरक आहे. रिॲक्शन्स ऑफ द डिझायर सोल इन मॅन याचाही समावेश या प्राणतत्वामध्ये होतो. काय म्हटलंय? रिॲक्शन्स ऑफ द डिझायर सोल इन मॅन. मनुष्यामध्ये एक वासनात्मा म्हणून आहे, म्हणजे आपल्या इच्छा वासनांनी तो बनलेला असतो. त्याच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या पण हा प्राणाचाच भाग आहे. समजण्यासाठी एक उदाहरण बघूया. यूट्यूबवरती आपण जेव्हा जातो तेव्हा एक 5-50 थंबनेल्स आपल्याला दिसतात, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या विषयांवरचे असतात. आणि तेव्हा ते सगळे समोर आल्यानंतर आपण पहिल्यांदा कुठे क्लिक करतो बघा, तर आपल्या आतमध्ये आपल्याला जे काही हवंसं वाटतं तिथे आपण ते क्लिक करतो. डिझायर सोल, तुमची इच्छा वासना कशामध्ये गुंतलेली आहे त्यानुसार तुम्ही बरोबर ती निवड करता. म्हणजे ही डिझायर सोलनी दिलेली प्रतिक्रिया असते.